शरद पवार आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या। शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर। बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी। बजरंग सोनावणेंची भाजपच्या पंकजा मुंडेंशी लढत होणार। ज्योती मेटे बीड लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढण्याची शक्यता। पवार गटाकडून भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असतानाही पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। भाजप आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांशी लढत होणार। कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून लाडू वाटून आनंद साजरा। 14 जागा मिळणार होत्या, त्यातल्या 10 जागा निवडून आणणार होते। मात्र आता जागा जाहीर होताना राष्ट्रीय अध्यक्ष का दिसत नाहीत? जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। राष्ट्रीय अध्यक्ष कुठे दिसतच नाही। कारण राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला 12-14 जागा मिळतील, त्याच्यातल्या 11 निवडून आणू। साताऱ्यातून निवडणूक लढवणारच, मैत्रीपूर्ण लढत होईल उदयनराजेंचं वक्तव्य। तर शरद पवार वडीलधारे त्यांच्यावर टीका करणार नाही, उदयनराजेंची प्रतिक्रिया। उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढचं काय बोलणार ते वडीलधारी। अहो माझं बारसं जेवलेल्या लोकांच्या बद्दल मी काय बोलू मला सांग। सर्वोच्च न्यायालयाचा खासदार नवनीत राणांना मोठा दिलासा। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। नवनीत राणांवर जे बोट उचलत होते त्यांना कोर्टानं उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे नेते संपतील पण आम्हाला संपवू शकणार नाहीत, फडणवीसांची टीका। हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात वाचायची का? नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल। महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा, हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची?